नमस्कार. थंडी खूप वाढलेली आहे, पायाचे त्रास सुरू झालेले आहेत, पायांमध्ये कमजोरी जाणवते, त्यामुळे चालताना खूप त्रास होतोय. अशा वेळेस कोणत्या एक्सरसाइज करायच्या ते आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. 10 ते 15 वेळा. आता घोट्यांची हालचाल या पद्धतीने 10 ते 15 वेळा. त्यामुळे घोटे दुखत नाहीत. पायांमध्ये थोडं अंतर घ्या. आता आपले पाय आतमध्ये प्रेस करायचेत. आपल्या पायांच्या अंगठे जमिनीवर लावा आणि करंगळी बाहेर. या पद्धतीने तुम्ही 10 ते 15 वेळा करायचेत. यामुळे या सगळ्या ज्या खालून येणाऱ्या नसा आहेत आपल्या गुडघ्यापर्यंतच्या त्या पूर्ण स्ट्रेच होतात आणि आपला रक्तसंचार पायांचा वाढला जातो. टॅपिंग करायचंय. आपल्या पिंढऱ्यांना या पद्धतीने टॅपिंग केल्यामुळे पिंढरे लूज पडतात, जे टाईट झालेले असतात आपले पायांचे गोळे. आता आपल्या मांड्यांखाली हाताचा या पद्धतीने लॉक करा आणि टाचा उचलायचे. त्यामुळे गुडघ्यांच्या वाट्या पूर्ण टाईट केल्या जातात, तिथल्या सगळ्या वेदना निघून जातात. एक पाय आपल्या दुसऱ्या पायाच्या मांडीवर घ्यायचा आणि बोटे पुढे मागे प्रेस करायची. 10 ते 15 वेळा करा. घोट्यातून गोल फिरवा. क्लॉक अँटी क्लॉकवाईज करायचे. पद्धतीने पायाची हालचाल करायची. दोन्ही साईडला जमिनीवर टाच टेकवायचे. 10 वेळा करा. एका पायाने दोन्ही पायांना ही एक्सरसाइज करायची. आपण बटरफ्लाय करूया. मांड्यावर खाली या पद्धतीने मांड्यांची हालचाल करायची. जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा मांड्या. आपल्याला या पद्धतीने हात पुढे मागे करायचे, पुढे झुकायचे. श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे. या पद्धतीने 10 वेळा करा. त्यामध्ये अंतर घ्या, जास्तीचं अंतर घ्या आणि हात समोर झुकायचे. श्वास सोडत पुढे मागे, पुढे मागे. 10 ते 15 वेळा करा. यामुळे आपलं हॅमस्ट्रिंग आहे ते पूर्ण लूज होतं, इथल्या वेदना कमी होतात. 1 2 3 4 5 या पद्धतीने 10 वेळा दोन्ही पाय गुडघ्याला या पद्धतीने 10 वेळा करा. पूर्ण प्रेस करायची. जमिनीवर मांडी, नाक लावायचं गुडघ्याला. दोन्ही पायांनी 10 वेळा आणि मांडी हलवायची. तुम्ही हे व्यायाम करून तुम्हाला पायांना कसं वाटलं ते नक्की कळवा. धन्यवाद.